बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी, घटती क्षारता व पाण्याखाली गेलेली प्राचीन मंदिरे यामुळे या जागतिक वारशाचे अस्तित्व गंभीर संकटात आले आहे। लोणार सरोवराची पातळी 20 ते 25 फुटांनी वाढल्याने पाण्याचा पीएच 11.5 वरून 7.5 पर्यंत घसरला असून क्षारता मोठ्या प्रमाणात कमी झाली। परिणामी येथील दुर्मिळ जैवविविधता नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे। पाणी पातळी वाढल्यामुळे आई कमलजता माता मंदिर, गैबनशाह वली दर्गा व इतर प्राचीन मंदिरे जलमय झाली असून मूर्ती व वस्तूंना हानी पोहोचत आहे। शहरातील सांडपाणी व गोड्या पाण्याने प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराचे मूळ स्वरूप बिघडत आहे। यावर उपाय म्हणून सरोवरातच येणाऱ्या गोड्या पाण्याचे स्रोत काठावर चढवून ते शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी वापरणे, कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करणे व मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीची योजना राबवण्यात यावी व या संदर्भात केंद्र व राज्य शासनासह ASI युनेस्कोला निवेदन देण्यात आले आहे। येत्या 15 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास समृद्धी महामार्ग जाम, धरणे व जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छेरे व ग्रामस्थांनी दिलाय। हे 5 निवेदन आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमाने कलेक्टर साहेब, त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर भारताचे सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेब आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया डायरेक्टर जनरल आणि त्याचबरोबर महत्त्वाचं जे आहे ते युनेस्को डायरेक्टर जनरल युनेस्को, जे फ्रान्समध्ये जी संघटना आहे की जी वर्ल्ड हेरिटेज सेंटरसाठी अनुदान आणि त्याचा विकास आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते। या सर्वांना हे निवेदन देत आहोत आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमानं आणि तहसीलदार साहेबांनी ते पुढे पाठवावं आणि यावर त्वरित उपाययोजना व्हावी। अन्यथा हे प्राचीन मंदिर हे अक्षरशः म्हणजे भुईसपाट होण्याच्या मार्गावर आले आणि नुसतं मंदिरच नाही साहेब, तिथे एक गैबनशाह वली चा दर्गा आहे जो आज पाण्यात आहे, त्यांची कबर आहे, ती कबर सुद्धा उद्याला नेस्त नाबूद होण्याच्या मार्गावर आहे। तर आमची शासन प्रशासनाला विनंती आहे की 15 दिवसामध्ये यावर शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा 15 दिवसानंतर आम्ही संविधानिक मार्गाने समृद्धी महामार्ग, लोणार शहराच्या आजूबाजूचे राज्य महामार्ग हे रोखूत आम्ही आणि त्यावेळेस लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न उद्भवेल तो प्रशासनाच्या हाती असेल आणि प्रशासन त्याला जबाबदार असेल। महाराष्ट्र T24 करता सचिन पाटील, अकोला, बुलढाणा।